नमस्कार. आपला विषय चालला आहे, भगवंत आपल्या विभूती सांगतो आहे. अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला आहे, विनवणी केली आहे. प्रश्न विचारला आहे म्हणजे नम्रपणानं विनंती केली आहे की मला तुझी योग शक्ती आणि मला तुझ्या विभूती या संबंधी सविस्तर माहिती दे, असं भगवंताला अर्जुनाने विनवणी केली. त्यावर भगवंताने त्याला उत्तर दिलं होतं. आपण बघून झालं 19-20 श्लोकामध्ये की विस्तरेणात्मनो योग विभूतींच्या जनार्दन, असं जरी विनवणी झाली असली की जनार्दना भगवंता मला विस्तारानं हे सगळं सांग, तुझी योगशक्ती काय आहे, तुझ्या विभूती काय आहेत त्या सांग. त्यावर अर्जुनाची ही विनंती मान्य जरी केली असली तरी भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलं की मुख्य विभूती मी तुला सांगतो आणि त्यासुद्धा मी विस्तारानं सांगणार नाही, कारण माझ्या विभूतींना अंतच नाही आहे, किती सांगणार. त्यामुळे मी तुला थोडक्या ह्याच्यामध्ये माझ्या विभूतींचा आणि माझ्या योगशक्तीचा नास्त्यंतो विस्तारस्यो मी असं स्पष्ट शब्दात म्हटलं की फार विस्तारानं सांगणार नाही, पण तुला हवं आहे तर मी तुझी विनंती मान्य करतो असं सांगितलं. आणि मग 20व्या श्लोकापासून भगवंतांनी आपल्या विभूती सांगायला सुरुवात केली. पहिली जी विभूती सांगितली तिचा आपला अभ्यास झाला आहे. थोडीशी आपण त्याचं मागे काय झालं ते पाहूया, म्हणजे आजच्या विभूती ऐकायला सोपं जाईल. पहिली विभूती सांगितली भगवंतांनी अहम, सच्चित आनंद, हे जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे काय तर भगवंताचा अहम आहे. ही भगवंताची पहिली विभूती. आपण आपल्याशी असा विचार करायचा की आपल्याला जो खरा आनंद होतो ना, तो आनंद होण्याची जे काही जागा आहे, कारण काय आहे तो वेगळा भाग आहे. त्या कारणामुळे आनंद होणं ही जी आहे ही भगवंताची विभूती, ही भगवंताची योगस्थिती आहे. त्याला भगवंत म्हणतो अहम आत्मा. सगळ्या भूतमात्रांमध्ये ज्याला आपण आत्मा असं म्हणतो, ती जी जागा आहे त्या जागेला भगवंत म्हणतो ते अहम, ते मी आहे. आणि मला कुठे शोधाल तर मला तिथे शोधा की सगळ्यांच्यातलं जे आत्मतत्व आहे ते मी आहे, असं भगवंतांनी आपली स्वतःची ओळख करून दिली. आता सर्वभूता म्हणजे अहम आत्मा आणि पुन्हा पुढे म्हटलं सर्वभूताशय स्थित, सर्व भूत मात्र, फक्त माणसांच्यात नाही किंवा फक्त सज्जनांच्यात किंवा फक्त संतांच्यात असं नाही म्हटलं. सर्व भूतमात्रांमध्ये त्या भूतमात्रांच्या अंतःकरणातून जे काही अभिव्यक्त होतं, ती जी काही मी, ही जी काही अभिव्यक्ती आहे ती भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता आपल्या लक्षात आलं की मी केलं असं त्या अहंकाराचा नाही विचार करायचा, पण तो स्वतः आत्मस्वरूप असणारं आपला म्हणून जो काही तो उल्लेख करतो त्याला भगवंताची विभूती म्हणायचं. सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी ते असतं, असं सोपं करून सांगितलं. अर्जुनाचा खरा प्रश्न असा होता की मी तुम्हाला शोधू कुठे, भगवंत सगळीकडे आहे, तुम्ही सारखं वर्णन करतायत, पण मी तुम्हाला शोधू कसं, कुठे शोधू. आणि त्याचं उत्तर भगवंतांनी दिलं की स्वतःच्या हृदयात शोध. खरं तर असं आहे की हृदयात शोध म्हटलं नकळत आपली मान खाली जाते. असं नम्र झाल्याशिवाय भगवंत कुठे आहे तो कळणार नाही. हा खरा आपल्यापुरता आपण अर्थ लक्षात घेतला पाहिजे की सगळीकडे ताठ मानेने नाही कामं होत, सगळीकडे थोडीशी विनवणी, थोडंसं नम्रता, थोडीशी मृदुता, गोड भाषा असं सगळं लागतं, तेव्हा भगवंत भेटतो. त्यामुळे अर्जुनाचा जो प्रश्न आहे की मी शोधू कुठे तुला, त्यावर भगवंत सांगितलं की प्रत्येकाच्या अंतःकरणातच मी आहे. भलतीकडे कुठे जायची आवश्यकता नाही, दूर कुठेही जायला नको. स्वरूप जिथे आहे त्या ठिकाणी मी आहे, तिथे पहा. बरं, पुढे होतं की कोणत्या भावानं मी तुझं चिंतन करू, तर कुठल्याही भावानं, सर्व भावांमध्ये आत्मरूपानं तू चिंतन कर असं त्यांनी सांगितलं आपल्याला. याचा अर्थ असा आहे की शरीरानं माझ्याच म्हणजे आपल्यामध्येच विभूती आहे, तर आपण आता ना भगवंताला नेमकं काय म्हणायचं आहे याचा अर्थ लावू शकतो की माणसाची सेवा करणं, आपल्यापेक्षा जे नडलेले अडलेले गरजू अशी जे आहेत ती सेवा करणं म्हणजे भगवंताची सेवा करणंच आहे. भगवंताच्या नामाचं स्मरण करायचं आहे, भगवंताच्या भजनाचं स्मरण करायचं आहे. काय फक्तच की स्तोत्र म्हटली पाहिजे, गीतेचा अभ्यास केला पाहिजे, धर्मग्रंथ वाचले पाहिजे, अशी चांगली गोष्ट केली पाहिजे. मनानं बुद्धीनं स्वतःच्या स्वरूपाचं चिंतन कर असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. ही खरी सुरुवात झाली आपली. मग काय करायचं तर नरदेह मिळालेला आहे आणि भगवंताचं स्वरूप आपल्याला ओळखायचं आहे, तर शोधायचं कुठे आहे, आपल्यामध्येच. आपली प्रत्येक कृती ही भगवंताला गोड होईल अशी केली, बोलणं वागणं करणं सगळं, की तो जो काही अहम आहे, ते जे काही करणं आहे ते भगवंताला आवडणार आहे, तरी ती भगवंताची विभूती आहे असा खरा म्हणजे विचार आपण केला. आज आणखीन काही विभूती आपण पाहणार आहोत. 21वा श्लोक आहे, आदित्यानामहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरीचिर्मरुतामस्मी नक्षत्राणाम अहम शशी. 4
विभूती एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितल्या. पाहायला गेलं तर अर्थाच्या दृष्टीने आपल्याला सोपं आहे, संस्कृत असलं तरी अर्थ कळणार आहे. आदित्यानाहम विष्णू, आपल्याला एवढं कळलं की बरेच काहीतरी आदित्य असावेत आणि त्याच्यामध्ये एक विष्णू नावाचा पण आदित्य असावा आणि तो जो विष्णू नावाचा आदित्य आहे तो भगवंत म्हणतो मी आहे. आता आपली जबाबदारी आहे ह्या आदित्य एवढं कोण आणि त्याच्यामधला विष्णू मी आहे, तर विष्णूचं असं वेगळेपण काय आहे ते आपण निरनिराळ्या मंडळींनी आपल्यासाठी अन्न शिजवून ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला खायचं आहे, तेवढा भाग आपण करूया. दुसरा शब्द विचारला की ज्योतिषाम रवी रंशुमान, म्हणजे जे काही ज्योतिरूप आहे म्हणजे किरणरूप आहे म्हणजे प्रकाश देणार आहे, त्या प्रकाश देणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये मी काय आहे, रवी ही सूर्य असा मी आहे. प्रकाश देणाऱ्या गोष्टीमध्ये सूर्य, आपल्याला कळलं की खरंच आहे आपण सूर्याकडून रोजच प्रकाश उष्णता घेतो आहोत आणि तो थकत नाही आहे, वर्षोनिवर्ष हे चालू आहे, सृष्टीचक्र त्यामुळे चाललेलं आहे. त्यामुळे तो जो सूर्य आहे ती भगवंताची विभूती आहे आणि आपल्याला प्रकाश देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मानवाने स्वतःच्या बुद्धीनं निर्माण केलेली वीज नावाची गोष्ट आहे, पण तरीही आपल्या लक्षात असं येतं की ती वीज जरी असली तरी तीसुद्धा सूर्याच्यावरतीच अवलंबून आहे. आपण त्याचा विचार पण करू. तिसरं सांगितलं मरुता मरीची ही अहमस्मी, मी मरीच आहे. कशामध्ये, तर मरुद्गणांमध्ये मी मरीची आहे. आता हे मरुद्गण कोण आहेत आणि मरीची म्हणजे कोण आहे हे पण आपल्याला भगवंत म्हणतो मी मरीची आहे म्हणजे काय आहे तो पण आपल्याला विचार करायचा आहे. आणि चौथं नक्षत्राणाम अहम शशी, जसं प्रकाश देणाऱ्यांमध्ये सूर्य मी आहे तसं नक्षत्र जी सगळी आहेत त्या नक्षत्रांमध्ये चंद्र जो आहे तो मी आहे. अशा 4 विभूती या श्लोकामध्ये भगवंताने आपल्यासाठी सांगितले. आपण त्याचा अर्थ समजून घेऊया की नेमकं भगवंत या सूर्यामध्ये पाहायचं आहे, चंद्रामध्ये पाहायचं आहे, मरुतमध्ये म्हणजे त्या मरीचीमध्ये पाहायचं आहे किंवा विष्णूमध्ये पाहायचं आहे म्हणजे नेमकं काय याचा आपण निरनिराळी भागवत पुराणं आहेत, निरनिराळी उपनिषद आहेत, या सगळ्यांच्यामध्ये जे उल्लेख आपल्याला मिळतात आणि आपण सगळे भाग्यवान अशा अर्थाने आहोत की आपल्याला ते मूळ ग्रंथ पाहायला जायची गरज नाही. या श्लोकावर निरूपणे ज्यांनी केलेली आहेत त्यांनी ते ग्रंथ आधीच अभ्यासलेले आहेत, त्यामुळे आपल्याला रेडीमेड सगळं मिळालेलं आहे, त्याचा आपण विचार करणार आहोत. पहिलं सांगितलं त्यांनी आदित्यानाम अहम विष्णू. आपण लहानपणापासून सूर्यनमस्कार घालणाऱ्या लोकांना जवळून पाहिलं आहे. आपल्या घरामध्ये सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत पूर्वी होती. आज आता थोडंसं शारीरिक ह्याच्याबद्दल काळजी घेतल्यामुळे लोक जिमला जाणं जास्त पसंत करतात, पण ज्याला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलं जातं ते म्हणजे सूर्यनमस्कार आहेत. ते आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत आणून दिलेले आहेत. या सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी एक प्रार्थना म्हटली जायची, तीही आपल्याला सगळ्यांना मुखोद्गत आहे. आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. काय हे सूर्यनमस्कार घातले की काय होणार आहे हे सांगून टाकलं की असं सूर्यनमस्कार जे लोक म्हणजे रोज सूर्याला जे कोणी नमस्कार करतात त्यांना हजारो वर्षामध्ये दारिद्र्य येत नाही असं सांगून टाकलेलं आहे प्रार्थनेमध्येच. अशा या आदित्याला नमस्कार केला तर का दिने दिने रोज करायचा, म्हणजे एक दिवस केला नाही, दिने दिने रोजच्या रोज हे काम केलं तर मग हजारो वर्षामध्ये त्यांना दारिद्र्य येत नाही. अशा प्रकारची प्रार्थना आपण पूर्वीपासून ऐकत वाचत आलेलो आहोत. आता प्रश्न असा आहे की हा जो काही ऊर्जा देणारा प्रकाश देणारा सूर्य आहे त्याला श्रेष्ठ आदित्य म्हटलेलं आहे. मग श्रेष्ठ आदित्य म्हणून त्याला नमस्कार करायचा बरोबर, पण आदित्य म्हणजे आणखीन कोण आहेत, असे किती आदित्य आहेत आणि त्या आदित्यांमध्ये हा श्रेष्ठ आदित्य म्हणून याला नमस्कार करायचा. तर आपल्याला आदित्य म्हणजे सूर्य हे माहिती असल्यामुळे आपण सूर्याचा विचार केला, पण नंतर पुन्हा त्यांनी ज्योतिषाम रवी रंशुमान सांगितलंच आहे, म्हणजे ह्याच्यातला आदित्य कोणीतरी वेगळा आहे. तो कोण आहे तर पुराणामध्ये आपल्याला कथा वाचायला मिळते. कश्यप नावाचे ऋषी होते आणि त्यांना दिती आणि आदिती अशा 2 पत्नी होत्या. दितीची जी मुलं आहेत ती दैत्य आहेत आणि आदितीची मुलं आहेत ते देव आहेत. आता आपण असं विचार करायचा की हे दैत्य आणि देव म्हणजे हजारो वर्षापूर्वी, आता आम्हाला काय करायचं आहे त्याचं, आता आम्हाला आत्ता काय जो आमचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ह्या गोष्टीचा काय आम्हाला उपयोग आहे असं क्षणभर आपल्या मनात येऊन जाईलही. आता आपल्याला अर्थ असा लावायचा आहे की हे जे काही होते ते आपल्या घरामध्ये असं बघा, 1-2 मुलं पण एखादा हूड असतो, मस्ती करणारा असतो, दुसरा शांत असतो की हो, तसं धरायचं की सज्जन होते आणि दुर्जन होते. दिती आणि दितीचे पुत्र थोडेसे दुर्जन होते म्हणूया आणि आदितीची जी मुलं होती ती सज्जन होती असं म्हणूया. ही जी आदितीची मुलं आहेत ती 12 आहेत. त्याची नावं आपल्याला उपलब्ध आहेत.
स्पष्टपणाने दिले. आपण नुसती यादी म्हणून ती नावं कानावर पडण्यासाठी घेऊया, त्या सगळ्या नावांमध्ये आपल्याला आश येण्याची आवश्यकता नाही आहे. या सगळ्यांमध्ये जो एक आदित्य आहे तो आदित्य भगवंत म्हणतो मी आहे, माझी विभूती आहे. त्यांची नावं अशी आहेत आदितीच्या पुत्रांची: धाता, मित्र, आर्यमा, शुक्र, वरुण, अंशु, भग, विवस्वान, पुवा, सविता, त्वष्टा आणि विष्णू. यातला हा जो विष्णू आहे त्याच्याशीच फक्त आज आपल्याला काम आहे. या आदितीच्या पोटी हा विष्णू जन्माला आला म्हणून पहिली विभूती त्यांनी सांगितली आदित्यानाम अहम विष्णू. आता खरं तर देव आणि दैत्य ह्या दोन माता जरी त्यांच्या दिती आणि आदिती असल्या तरी कश्यप ऋषी हे त्यांचे सगळ्यांचेच पिता आहेत. आणि असं असूनसुद्धा ही दोन मुलं दैत्य आणि देव अशा नावानी, किंवा आपण असं म्हणूया सज्जन आणि दुर्जन या नावानी, अगदी पूर्णपणानं विरुद्ध स्वभावाची झालेली आहेत. दिती या शब्दाचा अर्थच असा आहे, दिती म्हणजे भेद करणं, खंड करणं किंवा अलग करणं अशा अर्थांमध्ये. जे कोणी भेद करतात आणि आपलंच बरोबर आहे असं मानतात किंवा असंच प्रतिपादन करतात की आम्ही म्हणतो तेच बरोबर आहे, त्यांना दैत्य असं म्हटलं, भेद करणारे. आता आपण ह्या कथा ह्या सगळ्या प्रतिकात्मक असतात, रूपकात्मक असतात, त्याचे अर्थ आपण आता लावून घ्यावे लागतात. त्यामुळे आपण आता लक्षात घेऊया की आजही आपल्याला असं दिसतं की जाती वर्णांचे भेद वाढवून सत्ता मिळवण्याचे किंवा सत्ता टिकवण्याचे उद्योग आजही चालतात. आणि असे जे उद्योग करणारे असतात, एकीकडे आपण काही मंडळी वसुधैव कुटुंबकम असा विचार करतात की सगळ्या पृथ्वीवरती सगळं पृथ्वी म्हणजे पृथ्वीवर राहणारी सगळी मंडळी म्हणजे एक जणू कुटुंब आहे. आणि एकीकडे मात्र जातीभेद वर्णभेद यांनी आपली सत्ता टिकवून ठेवण्याचं कारस्थान करतात. हे दोन्ही जर धरलं तर आपल्याला दैत्य आणि देव किंवा सज्जन आणि दुर्जन हा नेमका फरक काय आहे तो कळायला वेळ लागणार नाही. आता असंच आहे तर सगळे एकाच घरात म्हणजे यांची भांडणं लावणारी मंडळी जी आहेत, भेद करणारी जी मंडळी आहेत त्यांना आपण दैत्य असं म्हटलं. आता सगळं असं असूनही एकत्व पाहणारी सज्जन मंडळी पण आहेत, एकत्वाचं प्रतिपादन करणारी आहेत. म्हणून ती जी असं प्रतिपादन करणारी मंडळी आहेत ती आदित्य. आणि अशा आदित्यामध्ये विष्णू जो आहे तो भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. म्हणजे सर्वांना सामावून घेणारं श्रेष्ठ आदित्य म्हणून त्यांनी आपण मगाशी सूर्याचा उदाहरण तेवढ्यासाठी घेतलं की सर्वात उष्णता देणारा, ऊर्जा देणारा, शक्ती देणारा, प्रकाश देणारा जो आहे त्याचा आपण रोज प्रार्थना करतो, तर त्याला वंदन करतो. जरी पुन्हा सूर्याचं नाव येणार असलं तरी आदित्य म्हटल्यानंतर आपल्याला त्याची आठवण झालीच. आणि म्हणून त्याचा विचार केला तर सगळं सृष्टीचक्र ज्याच्यावर अवलंबून आहे तो भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता रोज जेव्हा सूर्यनमस्कार करताना सूर्याची 12 नावं घेतली जातात त्याच्यामध्ये पण हा आदित्य नाव येतो. मगाशी मी म्हटलं तसं 12 नावांना पण प्रत्येकाचा एक वेगळा अर्थ आहे. त्याचा जरी आपला आज 26चा अर्थ बघण्याचा विषय नसला तरी लहानपणापासून कानावर नावं पडलेली आहेत प्रत्येकाच्या आपल्या, त्या आपल्याला माहिती आहे की आपण रवये नमः म्हणतो. तो रवी म्हणजे सूर्य आहे, तर रवी म्हणजे सूर्य, पण रवी म्हणजे काय तर अत्यंत पूजनीय असा त्या शब्दाचा अर्थ. रवी म्हणजे सूर्य पण तो अत्यंत पूजनीय आहे म्हणून पहिलं नाव पण त्याचं घेतो. किंवा सूर्याला म्हटलं तर संबंध विश्वाचा जो संचालक आहे त्याला आपण सूर्य असं नाव दिलं. तेज देणारा आहे, भा म्हणजे तेज, भानू शब्द वापरला आहे तो तेज देणारा अशा अर्थाने आहे. खग असं म्हटलं आहे म्हणजे सगळ्या आपल्या जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना सामर्थ्य देणारा तो जो आहे तो पण सूर्य आहे. किंवा पुष्णे नमः असं म्हणतो, पोषणकर्ता जो आहे तोही सूर्य आहे. असं वीर्य बल देणारा तो हिरण्यगर्भ आहे. सर्व रोगनाशक, आपल्याला मरीची शब्द येणार आहे पुढे, ह्याच्यात पण आपण मरीचये नमः म्हणतो सूर्याची नावं घेताना. तो जो मरीच आहे तो म्हणजे काय तर सर्व रोगनाशक, कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही अशी त्या सूर्याजवळ ताकद आहे. आणि ती सूर्याजवळ ताकद असल्यामुळे माझी विभूती म्हणजे तो आदित्य आहे असं भगवंतांनी सांगितलं. सविता आहे, सविता म्हणजे उत्पादन, चांगल्या गोष्टींचं निर्मिती करणार, सर्व उत्पादक. अर्क म्हणजे अत्यंत आदरणीय किंवा भास्कर म्हणजे प्रकाशवान. अशी सगळी 12 सूर्याची नावं घेताना त्याचा अर्थ ती त्याचं शक्तिरूप आहे, ती शक्ती आपल्याला प्राप्त व्हावं असं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. ही सगळे जे काही आहेत ही विष्णूचीच रूपं आहेत, देवाची भगवंताचीच रूपं आहेत. म्हणून आदित्याना अहम विष्णू हो असं पहिली विभूती त्यांनी सांगितली. आपण आणखीन एक म्हणतो सवितृमंडल म्हणजे ते जे सगळं आहे आणि त्याला पुढे म्हणतो मध्यवर्ती नारायण. विष्णू म्हणजे नारायण
तो नारायण कसा आहे, तर मध्यवर्ती आहे. ही सगळी शक्ती त्याच्यात सगळ्यांजवळ आहे. त्याच्यातल्या सगळ्या शक्तीचं सार असणारा तो नारायण आहे. आणि म्हणून त्या आदित्य मंडळामध्ये किंवा सवितृ मंडळामध्ये या विष्णूचं स्थान हे महत्त्वाचं आहे. आणि ती जी विभूती आहे ती भगवंत म्हणतो तो मी आहे. खरं तर गीतेमध्ये अर्जुनाला सांगायचं असल्यामुळे हे असं अर्धचरण देऊन पुरलं की आदित्याना अहम विष्णू, हो, की आदित्यांमध्ये मी विष्णू हा माझी विभूती आहे. अर्जुन समजूतदार आहे, अर्जुनाला सगळ्याचं ज्ञान आहे. पण आता ह्याच्याबद्दलचे हे आदित्य कोण, विष्णू कोण हे सांगण्यासाठी माऊलींनी मात्र अनेक ओव्या देऊन आपल्याला स्पष्टीकरण दिलं. मी आता म्हटलं तसं की ही विष्णूच्या अवताराची जी कथा पुराणामध्ये आहे ती या निमित्तानं पुन्हा एकदा कथा ऐकायची वाचायची का, तर त्या कथेतून आपल्याला त्याचा अर्थ कळतो. मुळात या सगळ्या पुराणांमधल्या ज्या कथा असतात त्या कथा काही चुकीच्या असतात असा अर्थ नाही आहे. त्याच्यातलं सार फक्त आपल्याला घ्यायचं असतं. आपल्याला ती कथा समजावी म्हणून मग तो राजा राण्या आणि आवडती अशा गोष्टी केलेल्या असतात, नाही असं नाही. परंतु त्याच्यातला जो मतितार्थ आहे तो मतितार्थ फक्त आपल्याला घ्यायचा आहे. बाकी सगळा जो ज्याला आपल्या भाषेत आपण म्हणतो की मसाला घातलेला आहे त्याची काही आवश्यकता नसते. तर आपण त्यानिमित्तानं विष्णू अवताराची कथा काय आहे, जे त्यांनी म्हटलं की आदित्यानाम विष्णू, हा विष्णू नेमका काय आहे याचा विचार करूया. आता जसं म्हटलं की दिती आणि आदिती ह्या दोघीजणी, त्या आदितीचे पुत्र देव आणि दितीचे पुत्र दैत्य असं आपल्याला कळलं. हे जे दितीचे पुत्र होते ना, म्हणजे दैत्य होते ना, ते अत्यंत वरचढ झालेले होते. मुळातच ते दैत्य आहेत, दुष्ट आहेत, दुर्जन आहेत आणि त्यात ते अतिशय वरचढ झालेले होते. आणि त्याच्यामध्ये एक बलिराजा होता, दैत्य. आता ह्याचा पण आपल्याला थोडासा परिचय आहे. बलिराजा म्हणजे भक्त प्रल्हादाचा नातू. भक्त प्रल्हाद आपल्याला माहिती आहे, तर याचा नातू जो आहे तो हा बली आहे. आता हा मुळात दैत्य आहे, पण दैत्य असला तरी तो भगवंताचा भक्त आहे. जसं प्रल्हादाच्या बाबतीत आपण म्हटलं की प्रल्हाद आहे दैत्य कुळातला, पण भगवंताचा भक्त आहे, सतत भगवंताचं नाम तो घेतो आहे. तसंच या बलिराजाबद्दल आहे की तो राजा आहे, सत्ता आहे, पृथ्वीवरती संपूर्ण त्याचीच सत्ता आहे, पण तो दैत्य आहे. आणि दैत्य असूनही भगवंताचा भक्त आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला लक्ष करावं लागतं की मग तो जो वरचढ झाला, त्याच्या जो सगळी सत्ता आहे, सगळ्या पृथ्वीवरती त्याचं राज्य आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा असं घडतं, सगळ्या पृथ्वीवरती जेव्हा एखाद्याचं राज्य होतं तेव्हा देवांचा राजा जो इंद्र आहे ना, त्याला त्याच्या पदाचं भय वाटतं. पुराणामध्ये वेगळ्या अशा प्रकारची कथा आपल्याला ऐकायला मिळते की देवांच्या राजाचं म्हणजे इंद्राचं आसन डळमळीत व्हायला लागतं. तसंच झालं की असं घडल्यावर देवांचा राजा इंद्र घाबरला. म्हणाला आता सगळी पृथ्वी त्या बलिराजांनी आपल्याकडे घेतलेली आहे, सत्ता आपल्याकडे घेतली आहे, आता केव्हाही स्वर्गात पण येईल आणि माझं जे देवांचं राज्य, स्वर्गाचं राज्य आहे ते पण कदाचित राहून घेईल. आणि म्हणून त्यांनी आपली जी आई आदिती, या आदितीला आपली चिंता सांगितली. तिलाही खरं म्हणजे वाटलं की खरंच आहे की या दितीचे पुत्र असं संबंध पृथ्वी पादाक्रांत केली आहे, सगळीकडे आपली सत्ता घेतली आहे, आता माझ्या मुलांचं काय होणार. सगळी भूमी संबंध पृथ्वी त्या बलिराजाने व्यापून टाकली होती. देवांकडे म्हणजे आता तो स्वर्गावरती चाल करणार असं भय होतंच. मग ह्या आदितीने काय केलं, आदितीने तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न करून घेतलं. आणि आदितीने आपली ही समस्या भगवंताला सांगितली की संबंध दैत्यांनी, दुर्जनांनी संबंध पृथ्वी ताब्यात घेतलेली आहे, तर आता आम्ही काय करायचं, आमच्या रक्षणासाठी तू काहीतरी कर. त्यांनी म्हटलं आहे ना की जेव्हा जेव्हा यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, तेव्हा तेव्हा मी येईल. तर तसं विचारलं की तू आता असं कर, माझ्या पोटी जन्म घे, अवतार धारण कर, पुत्ररूपानं माझ्या पोटी जन्म घे आणि आमचं रक्षण कर. अशी ह्या आदितीने तपश्चर्या केली. आपल्या मुलांच्या, देवांच्या राज्याच्या रक्षणासाठी तिने केलं. आणि मग तिला जो पुत्र झाला, आपल्याला दशावताराचं माहिती आहे, त्याच्यात जे वामन रूप धारण करून जो तो आदितीला पुत्र झाला. आणि हा म्हणजे त्या दशावताराच्या आरतीमध्ये आपण हे कोण म्हणतो, वामन रूप धरू घेऊन बळीच्या द्वारी तिष्ठसी. आपण आपल्या आरतीमध्ये कोण म्हणतो आणि सोडून देतो. ती मागची कथा काही आपण एवढी आठवत नाही, पण ह्या निमित्ताने आपल्याला ती कथा आता आठवायला लागेल की हा जो बळीराजा आहे दैत्य आहे, पण त्यांनी पृथ्वी सगळी पादाक्रांत केली होती. आणि त्याच्या ह्या सगळ्या अशा प्रकारच्या सत्तेला थोडासा लगाम बसायला हवा, यासाठी या आदितीने म्हणजे देवांच्या आईने तपश्चर्या केली, आपल्याला पुत्र व्हावा. आणि या बलिराजाचे जे हे काय चाललेला आहे त्याचा राज्यविस्तार
तो थांबवावा अशासाठी म्हणून भगवंतानी अवतार धारण केलेला आहे. हा वामन जो आहे, या वामनाने काय केलं, आता आपल्याला माहिती आहे की बळीराजा दैत्य आणि भक्त आहे. तर याच्याकडे येणारा प्रत्येक जण कोणीही काहीही मागणी घेऊन आला तरी हा बळीराजा पूर्ण करत होता. राजा आहे ना, तो सत्ता पण आहे, ऐश्वर्य पण आहे आणि दाता पण आहे, देणारा पण आहे. त्याला जो कोणी आपल्याकडे जे काही इच्छा व्यक्त करेल ते तो देत होता. त्याचा आधार घेऊन हा वामन जो आहे, तो वामन त्याच्याकडे बटू रूपामध्ये गेला. वामनाने बटूचं रूप घेतलं आणि खरं तर आता भगवंतानेच वामन अवतार धारण केला आहे, भगवंत प्रत्यक्ष आलेला आहे. पण त्यांनी त्या बटू रूपामध्ये त्याच्याकडे गेला, त्या बळीराजाच्या दारात गेला आणि त्यांनी, कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात सांगितली तरी चालणार आहे. त्यांनी 3 पावलं भूमी मागितली आणि मग ती जी काही 3, बळीराजाला वाटलं 3 पावलं भूमी तर काहीच हरकत नाही, अशी किती जमीन लागणार आहे, बटू आहे एवढासा मुलगा तो, ह्या मुलाच्या 3 पावलाची जमीन द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे त्या कथेमध्ये आपल्याला ते शुक्राचार्य आणि झाडीतलं पाणी वगैरे ते अडवतात, दान करू नको असं सांगतात. परंतु त्याच्या ते लक्षातच येत नाही बळीराजाच्या की ह्याच्यात काही मोठं आड येण्याचं कारणच नाही वगैरे वगैरे. मुळात असं आहे की असं घडल्याबरोबर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तुला देतो 3 पावलं भूमी दान. आणि मग त्या वामनाने ह्यांनी उदक सोडलं, दान देण्याचं उदक सोडलं. आता शब्दाला जागणार किती झालं तरी. त्याबरोबर या वामनाने असं काही भव्य स्वतःचं रूप करून घेतलं आणि मग पहिलं पाऊल टाकता संबंध पृथ्वी त्यांनी पादाकरण करून टाकली. वामनाने असं मोठं भव्य दिव्य रूप स्वतःचं केलं. दुसऱ्या रूपामध्ये काय केलं तर त्यांनी लगेच सांगितलं की स्वर्गामध्ये हे ठेव, स्वर्गही व्यापून टाकला. आणि आता प्रश्न पडला की आता 3रं पाऊल कुठे ठेवायचं. 3 पावलं जमीन मागितली आणि 3रं पाऊल कुठे ठेवू म्हणता क्षणी हा बळीराजाने त्याच्यासमोर मान खाली वाकवली आणि म्हणाला माझ्या डोक्यावरती ठेव. वामनाने संधी घेतली, त्याच्या डोक्यावरती पाऊल ठेवलं आणि त्याला पाताळात लोटलं. पण पाताळाचं राज्य बळीराजाला दिलं, त्याला लोटलं म्हणजे त्याला नाश नाही केलेला, तो भक्त आहे. आता या कथेचा सगळा अर्थ आपल्याला लावायचा आहे. कथेचा अर्थ लावला की आपल्याला सगळं कळेल की नेमकं वामन रूप काय आहे, बळीराजा काय आहे, पाताळात लोटलं म्हणजे काय आहे. तर पाताळात लोटलं पण पाताळाचं राज्य या बळीला दिलं आहे. त्याला सांगितलं सुखाने तू तिथे राज्य कर. आणि भगवंत पुन्हा हा बळीराजावरती यायला नको, स्वर्गातल्या देवांना त्रास द्यायला नको, याच्यासाठी द्वारपाल म्हणून तिथे राहिलेला आहे. वामरूप घरुरी बळीच्या द्वारी तिष्ठसी असं आपण म्हणतो, ते याचा अर्थ आहे. आता या कथेचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की नुसती आपली पुराणातली कथा आहे आणि त्या कथेमध्ये सांगितलं आहे म्हणून भगवंत हा आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. मग या कथेचा अर्थ कसा लावायचा. वामन रूप धारण केलं म्हणजे काय झालं तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. वर्णन करतात अंगुष्ट मात्र, म्हणजे तो बटू रूपात आहे ना, तर अगदी छोट्या रूपात अंगुष्ट मात्र आपल्या हाताच्या अंगठ्या एवढंच छोटंसं रूप वामनाचं म्हणजे भगवंताचं आपल्या हृदयामध्ये आहे. त्याला आपल्याला जाणायचं आहे की हा वामन रूप म्हणजे काय आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवंत हा आहे, अंगुष्ट रूपाने आहे म्हणजे वामन रूपाने आहे, छोट्या रूपामध्ये आहे. त्याला आपल्याला जाणायचं आहे, त्याला आपल्याला ओळखायचं आहे. आपल्या अंतःकरणात भगवंतच नाही आहे असं मुळीच मानायचं कारण आहे. तो वारंवार आपल्याला काही सल्ले पण देत असतो, आपण त्याचे किती ऐकतो किती ऐकत नाही तो नंतरचा विषय. परंतु असं अंगुष्ट मात्र वामन रूप भगवंताचं आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे असं हे जाणलं तर आपलं काय होईल तर आपल्याला भयच राहणार नाही. खरी सोपी गोष्ट सांगितली आहे की आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असं हे वामन रूप घेतलेलं भगवंताचं छोटं रूप प्रत्येकाच्या हृदयात आहे. असं जर आपल्याला खात्री पटली तर आपण निर्भय होऊन जाऊ, आपल्याला भयच उरणार नाही कशाचं. आणि भयच उरलं नाही तर मग काय, माणूस भयाने सगळ्या गोष्टी करतो ना, भीतीच नाही. आणि दुसरी एक गोष्ट आपल्याकडे आहे की आपल्या सगळ्यांमध्ये एक बळीराजा पण आहे. फक्तच काही वामन रूप नाही आहे, बळीराजा पण आपल्यामध्ये आहे. बळीराजा आहे म्हणजे काय, आपल्या सगळ्यांमध्ये एक सत्तेचा, आपल्या कर्तृत्वाचा, आपल्याजवळ असणाऱ्या जे काही गुण, जे काही चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी किंवा काय स्वभाव, अशा सगळ्याचा जो एक अहंकार नावाचा गोष्ट असते तो बळीराजा आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि तो जर मोठा झाला तर गडबड होते. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये आहेत. आपल्याबरोबर तो बळीराजा पण आपल्यात आहे, त्याला आपल्याला बाजूला करायचं आहे. आणि वामन रूप आपल्याजवळ आहे, त्याला आपल्याला मोठं करायचं आहे. आता आपल्यामध्ये असं म्हटलं पण ज्याला आता नावं अनेक आहेत त्याला, भगवंत, आत्मणा, अंगुष्ट मात्र, वामन रूप म्हणा, ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, चैतन्य म्हणा,
स्वरूप म्हणा, निरनिराळ्या नावाने आपण त्या भगवंताच्या आपल्यामध्ये असणारं जे भगवंताचं रूप आहे त्याचं वर्णन करतो. आता ते जागं करायचं किंवा ते जाणायचं. जागं करायचं म्हणजे आहेच आहे, त्याला आपल्याला जाणायचं आहे, त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या भगवंताला आपल्याला जाणायचं आहे. म्हणजे काय करायचं, तर ते करण्यासाठी ती जी काही वामन रूप किंवा भगवंत रूप जाणण्यासाठी आपल्याला जी शक्ती लागते ती शक्ती आपल्याला कशातही तरी मिळवायची आहे. की हो, आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी काहीतरी आपल्या बुद्धीची शक्ती लागेल, आपल्याला काहीतरी ते स्वस्वरूप करण्यासाठी काहीतरी शक्ती लागेल. ती शक्ती कुठून मिळवायची, त्याच्यासाठी काही विद्वत्तेचे धडे नको आहेत, काही डिग्र्या घ्यायची आवश्यकता नाही आहे. अशिक्षितातल्या अशिक्षितालासुद्धा भगवंत कळतो की हो, त्या पुस्तकी ज्ञानाची त्याला काहीच आवश्यकता नाही आहे. त्या अहंकाररूपी बळीराजाला मारण्यासाठी आपल्याला हे कळलं पाहिजे. ते एकदा तो अहंकार गेला की आपल्याला आपल्यामध्ये असणारा भगवंत कसा आहे तो कळेल. आणि हे 3 पावलामध्ये करायचं आहे बरं का. त्या भगवंताला जाणायचं आहे आणि अहंकार काढायचा आहे. हे त्या वामन रूप भगवंताने आपल्याला 3 पावलात करून दिलं आहे. आपण पण त्याचा विचार करायचा. कसं करायचं, तर आपल्याला भगवंताचं अनुसंधान ठेवता आलं पाहिजे. त्याला विसरायचं नाही, तो आहेच, जाणवून घ्यायचं आहे, दाखवता येणार नाही आहे. जे कोणी संत आपल्याला सांगतात की हो आहेच, ते काही आपल्याला दाखवू शकत नाही आहेत. त्यांच्या कृतीनी, त्यांच्या विचारांनी, त्यांच्या चरित्रातल्या कथाभागांनी असं आपण समजून घेऊ शकतो. आणि म्हणून आपल्यासाठी पहिलं पाऊल काय, तर आपण सतत भगवंताच्या अनुसंधानात राहिलं पाहिजे की तो आहेच आहे. आपल्याला जर नाम वैखरीने घेता आलं तर हळूहळू ते नाम वैखरीने घेता येता 4 ह्याच्यातून जाईल. मध्यमा, पश्यंती, परा सगळं होईल. आणि अनुसंधान घेतो म्हणजे काय, ते शरीराला सगळं पूर्णपणानं व्यापून राहील. त्या नामाच्या भगवंताच्या अनुसंधानात राहणं म्हणजे तो आहेच आहे असं मान्य करणं. श्वासागणिक ज्याला म्हणतो ना, श्वासा इतो काय नाम मोजायचं. जेवढा श्वास घ्यायला काही आपल्याला काही कष्ट पडत नाही आहेत, तो सहज होतो आहे. कष्ट पडले तर गडबड होईल. त्यामुळे तो सहज आपण श्वास घेतो आहे, तितक्या सहजपणानं आपण नाम घ्यायचं असं त्यांनी म्हटलं. असं जर अनुसंधानात राहिलं तर हे आपलं आपल्याजवळ असणाऱ्या स्वशक्तीचं पहिलं पाऊल टाकलं. आपल्याला त्याला जाणायचं आहे, अंतःकरणात असणाऱ्या त्या भगवंताच्या रूपाला जाणायचं आहे. म्हणजे आपल्याला ते कळणार आहे. त्याचं पहिलं पाऊल काय, तर त्याच्या अनुसंधानात राहायचं. दुसरं पाऊल हे झालं आपल्या स्थूल शरीराचं की त्याच्या अनुसंधानात राहायचं. मग वैखरी नाम घ्यायचं, मग वैखरी नाम घेता घेता श्वासागणिक नाम घ्यायचं, असं आपण विचार केला. दुसरं पाऊल जे आहे ते सूक्ष्म देहासाठी आहे. सूक्ष्म देह म्हणजे आपल्या वासना, भावना, सुख, दुःख, राग, लोभ असे जे विकार जे सगळे आपल्याला आहेत त्या सगळ्या ते मनाला होतात. आपल्याला जे वाटतं असं आपण म्हणतो ना, दुःख होतं म्हणतो, राग येतो म्हणतो, कुणाला येतो, तर मनाला येतो. तर या मनाला उन्मन करायचं म्हणजे त्या मनाच्या पलीकडे जायचं, भगवतमय करून टाकायचं. जे काही म्हणजे काय म्हणतो मनोराज्य किंवा स्वप्नसृष्टी, आपल्या वासना, आपल्या भावना सगळं काही जे आहे ते सगळं भगवतमय करून टाकायचं. त्याला जागाच ठेवायची नाही. एकदा अनुसंधानात राहिलं ना की दुसरं पाऊल झालं तर त्या मनाने आपोआप पडेल. पहिल्या अनुसंधानालाच काय ते आपल्याला सवय करून घ्यायला लागेल. अनुसंधान जमलं की मग आपण या सगळ्याच्या पलीकडे म्हणजे मनाला उन्मन कसं करायचं हे दुसरं पाऊल आपल्याला टाकता येईल. आणि मग वामनाचं तिसरं जे पाऊल आहे तो जो अहमचा जो काही तोरा आहे तो सगळा म्हणजे काय आपला जो माझंच बरोबर असं जे काही आपल्याला वाटतं ते सगळं भगवंतानेच व्यापून टाकलेलं असलं की तेही आपलं संपून जाईल. या 3च गोष्टी करायच्या आहेत. अनुसंधानात राहायचं आहे, मन उन्मन करायचं आहे आणि अहंकार संपून टाकायचा आहे. हे केल्याने काय होईल, तर जो नाम घेणारा आहे, ज्याचं नाम घेतो आहे तो आहे आणि प्रत्यक्ष नाम आहे, नाम, नामी आणि नाम घेणारा हे सगळं एकच होऊन जाईल. हे सगळं सामान्यपणानं सगळे संत नामजपाच्या साह्याने तुम्हाला हे साधेल असं आपल्याला सांगतात. आणि भगवंत जो द्वारपाल म्हणून उभा आहे ना तिथे, त्याला पाताळात लोटला आणि द्वारपाल म्हणून उभा आहे. हे सगळं कशासाठी आहे, तर ते अद्वैत साधलेल्या भक्तासाठी भगवंत काहीही करतो हे दाखवण्यासाठी आहे. खरंच करतो. त्या सगळ्या पृथ्वीच्या स्वर्गातल्या देवांच्या राज्याला चांगलं सुखरूप ठेवण्यासाठी त्या बलिराजाला पाताळात ठेवलं आणि द्वारपाल म्हणून राहिला, संरक्षक म्हणून तो राहिला आहे तिथे.
त्याला काही लोटून दिलेलं म्हणजे त्याला राज्य दिलेलं नाही असं नाही, काही तो सुखाने तिथे राज्य कर असं सांगितलं आहे. तर भगवंताचं हे मोठं छान आहे की जो भक्त आहे त्या भक्ताला तो कधीही दूर लोटत नाही. मग तो नाथांच्या घरी श्रीखंड्या बनवून पाणी भरतो, जनाबाईची लुगडी धुतो, कबीराचे शेले विणतो, असं सगळं करतो की कारण भक्तांवर त्याचं प्रेम आहे असं सगळं करतो. इतकं त्याचं आहे की कबीराने तर एका ठिकाणी म्हटलं, राम हमारा जप करे हम बैठे आराम, की आम्हाला काहीच करावं लागत नाही. तो जप करून घेणारा पण तोच आहे, त्यामुळे तो बिचारा जप करतो आणि आम्ही अगदी आराम करतो, म्हणजे जपात राहतो, अनुसंधानात राहतो. तर या 3 पावलांनी आपल्याला हा भगवंत काय आहे हा सहज कळेल. याला म्हणायचं आदित्यानाम अहम विष्णू. कोणाची पूजा करायची, अद्वैत साधायचं म्हणजे काय करायचं हे आपल्याला कळेल. आपण पाहिलं आहे की सुदामा जेव्हा कृष्णाकडे गेला होता तेव्हा त्यांनी कृष्णाचं जे सगळं पाहिला राजवाडा, ते पाहताना देवघर पाहिलं आणि देवघर पाहताना स्वाभाविकच सुदामाला असं वाटलं की आमच्या घरामधून देव आहे आणि आमच्या घरातल्या देवघरामध्ये आम्ही भगवंताची पूजा करतो, भगवंताच्या घरामध्ये कोणाची पूजा होत असेल. मग लक्षात आलं असं आहे की जे भक्त आहेत ना ते भक्तांचीच पूजा भगवंत करतो. त्यामुळे जसं भक्ताला भगवंत हवा असतो तसं भगवंताला पण भक्त हवा असतो असं काय. ह्या पहिली जी विभूती आपल्याला त्यांनी सांगितली ती जी विष्णू रूपातली आहे त्या सगळ्या कशी आहे ते आपल्याला कळेल. त्याच्यासाठी पुराणातली कथा विष्णू अवताराची आणि विष्णू रूपामध्ये म्हणजे विष्णू वामन रूपात आला आणि त्यांनी या तर त्या कथेतला कथाभाग आपण वगळला तरी आपल्याला 3 पावलं जमीन म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय, तो आपल्या अंतःकरणात असला पाहिजे म्हणजे काय, ती 3 पावलं म्हणजे 3 या कशा पावलं आपण कशी टाकायची, कसं अनुसंधान करायचं, कसा अहंकार मिटवायचा, कसं मन उन्मन करायचं, या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. ते सगळं करणारा भगवंत म्हणजे भगवंत श्री कृष्ण सांगतो अर्जुनाला की तो मीच आहे. मला वाटतं आदित्यानाम अहम विष्णू हे जे काही विष्णूचं स्थान आहे, म्हणजे आदित्य म्हणजे केवळ आपल्याला डोळ्यांनी दिसणारा जो सूर्य आहे तेवढ्यापुरताच विचार नाही करायचा. तो आकाशातला सूर्य आपल्याला दिसतोच आहे, परंतु अशा कितीतरी आकाशगंगा आहेत आणि कितीतरी आकाशगंगांमध्ये अनेक सूर्य आहेत. म्हणजे असं म्हणतात की 12 आकाशगंगा आहेत, त्या सगळ्या काही अजून शास्त्रज्ञांना पण सापडलेल्या नाही आहेत. त्या सगळ्या आकाशगंगेमध्ये अनेक सूर्य आहेत. एवढ्या सगळ्या सूर्यांचा विचार, सगळ्या आकाशगंगांचा विचार केला तर त्याच्यामध्ये हा विष्णू आहे. विष्णू शब्दाचा अर्थच मुळी व्यापक, सगळीकडे पसरलेला असा आहे, म्हणजे विश्वाला व्यापून असणार आहे. म्हणजे जसं आपण वर्णन केलं की त्यांनी सबंध पृथ्वीवरती राज्य केलं बलिराजाने आणि त्याला बरोबर त्याची जागा दाखवणारा आणि अदितीने भगवंताला सांगितलं की माझ्या पोटी जन्म घे, तर तो जो विष्णू आला कारण तो व्यापक आहे, सगळ्या जगाला व्यापून उरणार आहे. अशा अर्थाने या सगळ्या आदित्यामध्ये विष्णू श्रेष्ठ आणि तो विष्णू ही भगवंताची विभूती असं आपल्याकडं. गीतासागर नावाचा ग्रंथ आहे. या गीतासागर नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्याला 12 आदित्यांची नावं दिली आहेत. या 12 आणि ती 12 आदित्यांची नावं 12 महिन्याला जोडली आहेत. प्रत्येक महिन्याला एक नाव असं म्हटलं आणि त्या प्रत्येक महिन्याला नाव देताना सर्वश्रेष्ठ विष्णू आणि विष्णूचा महिना कार्तिक म्हणून कार्तिक महिन्यामध्ये म्हणजे तो विष्णू स्वामी, त्या कार्तिक महिन्याचा स्वामी असं वर्णन केलं आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं अर्थ लावतो. आपल्याला विष्णूचं मोठेपण काय आहे ते पुराणातल्या कथेच्या आधाराने सांगणं एवढाच आपला आजचा हेतू. दुसरी विभूती सांगितली ज्योतिषाम रविरंशुमान. मग असे मी म्हटलं की ज्योती म्हणजे प्रकाश, म्हणजे या संबंध विश्वाला प्रकाश देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तसं म्हटलं सूर्य हा स्वयंप्रकाश आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या सूर्याकडून प्रकाश घेऊन आपल्याला प्रकाश देणाऱ्या आहेत. त्यामुळे या प्रकाश देणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ सूर्य आहे. म्हणजे चंद्रही प्रकाश देतो आहे, तारे प्रकाश देत आहेत, वीज प्रकाश देत आहे, आकाशात वीज चमकणारी जी वीज आहे ती आपल्याला प्रकाश देते. अशा सगळी मंडळी जी प्रकाशक आहेत, प्रकाश देणारी आहेत, त्या सगळ्यांना सूर्याकडून प्रकाश घ्यावा लागतो आणि तो आपल्याला दिसतो. त्या स्वयंप्रकाशी असणारा सूर्य आहे तो सगळ्यात श्रेष्ठ. शास्त्रही आपल्याला सांगते की सन इज द ओनली सोर्स ऑफ एनर्जी. त्यामुळे आपल्याला हे मान्य आहे, संबंध सृष्टी चक्र या सूर्यावर चालतं आहे. सगळ्यांना ऊर्जा देणारं एकमेव स्रोत म्हणजे सूर्य आहे. आणि भगवंत सांगतो आहे की तो मी आहे, मला कुठे शोधशील असा जो अर्जुनाचा प्रश्न आहे त्याला उत्तर आहे की तो सूर्य आहे ना, तो म्हणजे मी आहे. खरंच आहे, आपण आता एकमेकांना आत्ता आपण आभासी पद्धतीनं
हे सगळं मी बोलते आणि तुम्ही ऐकतात, परंतु समोरासमोर जरी आपण असलो तरी एकमेकांना पाहू शकतो, कारण तिथे प्रकाश असावा लागतो. म्हणजे सूर्यप्रकाश असेल तर आपण एकमेकांना पाहू शकतो, जर सूर्यप्रकाश नसेल तर काहीतरी पर्यायी आपल्याला प्रकाशाची व्यवस्था करावी लागते, तर आपण एकमेकांना पाहू शकतो. अन्यथा काळोख असेल तर आपले डोळे उघडे असले तरी आपण पाहू शकत नाही. याचा अर्थच असा आहे की डोळ्यांमध्ये देखील ही जी व्हिजन ज्याला म्हणतो, दृष्टी ज्याला म्हणतो, ती देण्याचं प्रधान कामसुद्धा ते सूर्यच करतो. आणि म्हणून आपल्याकडे प्रत्येक इंद्रियांची एक एक देवता आहे, आणि म्हणून सूर्य ही आपल्या डोळ्यांची देवता आहे. अधिष्ठात्री देवता काय, तर सूर्य तो आहे. म्हणून डोळे पाहू शकतात. नुसत्या डोळ्यांनी आपल्याला पाहता येणार नाही आहे. डोळ्यांच्या जोडीला आपल्याला प्रकाश पण असा असावा लागणार आहे. त्या डोळ्यांना शक्ती देणारा जो सूर्य आहे तो भगवंत म्हणतो मी आहे. आता आपल्याला हे तर म्हणजे रोजची अनुभवण्याचीच गोष्ट आहे की अगदी मिट्ट काळोख झाला, रात्र आहे, लाईट गेलेत, तर आपल्याला काहीच दिसणार नाही आहे. मग आपल्याला काहीतरी त्याची प्रकाशाची वेगळी व्यवस्था करावी लागते, आणि मगच आपल्या डोळ्यांनी दिसण्याचा उपयोग होतो. अंधारात दिसू शकेल असं आपल्या डोळ्यांना ताकद नाही. अगदी कितीही जरी प्रयत्न केला तरी आपल्याला काळोखामध्ये काही दिसणार नाही आहे. त्यामुळे प्रकाशाची गरज आहे. ती जी प्रकाशाची शक्ती आहे, ती शक्ती आपल्या डोळ्यांमध्ये जो कोणी देतो तो भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता आपल्याला आपण असं लक्षात घेऊया की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये ही भगवंताची शक्ती आहे. सगळ्या जीवसृष्टीमध्ये सगळ्यांची जी काही दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये भगवंताची शक्ती आहे. तो जर काय हे असं आपण मान्य केलं की आपल्या या फार अगदी काय हिरण्याक्षी किंवा काय काय डोळ्यांना आपण उपमा देऊ की किती छान डोळे आहेत, कितीही जरी छान डोळे असले तरी त्या डोळ्यांना सूर्याची शक्ती असायला हवी, त्याशिवाय डोळ्यांकडून काम होणार नाही आहे. आता असं जर आहे तर एवढी जरी आपण गोष्ट पक्की लक्षात घेऊ की भगवंताच्या शक्तीशिवाय माझे डोळे काहीच पाहू शकणार नाही आहेत, असं जर आपण लक्षात घेतलं तर आपण सगळ्यांशी व्यवहार चांगलाच का करत नाही. कारण त्याच्या शक्तीशिवाय आपल्याला पाहताच येणार नाही आहे, आणि त्याची जर शक्ती आहे तर सगळे व्यवहार आपण सगळ्यांशीच अत्यंत आदराने करायला हवेत. जर का आपल्याला ती शक्ती भगवंताची आहे असं लक्षात असाच, म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो ना की अमक्याने अमक्याला खुन्नस दिली, असं व्हायचंच काही कारण नाही. कारण ती जी शक्ती आहे ती ईश्वराची आहे. देवाच्या शक्तीशिवाय माझ्या या डोळ्यांनी मला काहीच करता येणार नाही आहे, आणि ते जर मला मान्य असेल तर सगळीकडे त्याच आदराने आपण का पाहू नये. भगवंत आपल्याला सांगतो आहे की ती जी विभूती आहे, ती जी शक्ती आहे ती मी आहे. ज्योतिषाम रवी अंशुमान, प्रकाश देणाऱ्या सगळ्यांमध्ये असणारा जो सूर्य आहे, किरण अंशुमान म्हटलं आहे म्हणजे किरण रूपाने देणारा जो आहे, सगळे त्याचे जे किरण आहेत तो सूर्य म्हणजे मी आहे. आणि खरं आहे आपण आता सगळ्या गोष्टी सोलरवर वापरतो आहे. सगळ्या प्रकारच्या भगवंताजवळ त्या सूर्याजवळ एवढं काही आहे की आपण पृथ्वीवरची सगळी माणसं त्याच्याकडून घेतलेल्या उष्णतेने अनेक गोष्टी करतो आहे. गाड्या चालवतो आहोत, पाणी तापवतो आहोत, सगळ्याच दिवे लावतो आहोत, सगळ्या गोष्टी आपण सोलरवर करतो आहोत. आता हा जो सूर्य आहे हा भगवान आहे, भगवंताची विभूती आहे. आपल्यावर खरोखर आपल्यावर त्याचे फार उपकार आहेत, प्रेमही आहे, म्हणून तो आपल्यासाठी सगळं करतो आहे. काहीही मोबदला तो आपल्याकडून घेत नाही आहे. ही पण फार मोठी गोष्ट आहे की तो फक्त देतो आहे, तो आपल्याकडून घेत काहीच नाही आहे. या अर्थाने प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य ही भगवंताची विभूती आहे असं आपल्याला कळेल. तिसरी विभूती आपल्याला सांगितली मरीचिर मरुताम अस्मी. मी कोण आहे तर मरुद्गणांमध्ये मी मरीची आहे. मग अशी आपण सूर्याची नावं पाहताना मरीचय नमः असं पाहिलं तर हा मरुत म्हणजे कोण, तर मरुद्गण हे वायू आहेत. जसं आपल्या शरीरामध्ये पंचवायू आपण म्हणतो, त्यांचे उपवायू पण आपण म्हणतो, तसे ह्या संबंध जगामध्ये जो वारा आहे मरुत आहे, त्या मरुद्गण आहेत. अनेक वारे आहेत, अनेक प्रकारचे वारे आहेत. आपण छान आपल्या भाषेत बोलायचं आपण वाऱ्याची झुळूक आली आपल्याला बरं वाटतं. थोडासा पाऊस आल्यावर थोडा आलेला गारवा हवेतला, तो जो आपल्याला हवेतला गारवा आहे वायूने आपल्याकडे येतो तो, तर असं जे असतं ते आपल्याला बरं वाटणाऱ्या गोष्टी असतात ते चांगलंच आहे. त्याशिवाय वाऱ्याचे अनेक प्रकार आपल्या इथे वादळ होतं, चक्रीवादळ होतात वगैरे वगैरे. तर असे जे सगळे वायूचे ते सगळे मरुद्गण आहेत, वायूचे प्रकार आहेत ते सगळे मरुद्गण आहेत. आणि त्या सगळ्या मरुद्गणामध्ये मरीच नावाचा जो आहे म्हणजे रोग निवारण करणारा, रोग येऊ न देणारा, रोग नाशक असणारा जो मरीच नावाचा वायू आहे तो भगवंत म्हणतो मी आहे.
आता ह्या वायूंमध्ये काय काय असतं तर आपण पंचप्राणांची माहिती आपल्याला अनेक ठिकाणी मिळते. पूर्वीच्या काळी आपल्या घराघरांमध्ये सगळे पुरुष मंडळी आहुती द्यायच्या. त्याच्यामध्ये ओम प्राणायाम व्यायाम उदानस्व भगवान असं 5 हे द्यायचे, भाताचे थोडे कण घालायचे, आपोशी घ्यायचे आणि मगच जेवायचं वगैरे वगैरे पद्धती होत्या. तर त्याचे 5 प्राणांची नावं घेतली जायची. ते 5 प्राण आणि त्याच्याशिवाय आपण दासबोधामध्ये पाहिलं की 5 उपप्राण पण आहेत. ते 5 उपप्राण काय तर नाग आहे, कूर्म आहे, कृकल आहे, देवदत्त आहे, धनंजय आहे. म्हणजे काय आहे, आपण विचार केला तर हे 10 प्राणांचा आपल्या देहामध्ये जो काही वावर आहे त्या वायूचा वावर असल्यामुळे आपण जिवंत आहोत. मग या देहामधलं जे सगळं चलन वलन आकुंचन प्रसारण, आपण छोट्या जागेतून जात असतो तर चटकन आपण आपला देह असं आकुंचन करून घेतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण देह करतो, आपला शरीर करतं आपलं, ते सगळं करण्यासाठी जी शक्ती आतमध्ये आहे ती वायुशक्ती आहे. 5 प्रकारची वायुशक्ती चलन वलन प्रसारण निरोधन आणि आकुंचन अशा सगळ्या गोष्टी आपलं हे करतात. पंचप्राणामध्ये सुद्धा आपल्या डोळ्याची उघडझाप होते. आपण काही मुद्दाम काही करत नाही, ती आपोआप होते. उचकी लागते, ढेकर येते किंवा जांभई येते. या सगळ्या गोष्टी शरीरातल्या ज्या होतात ही सगळी जी कामं आहेत ना ही वायूची कामं आहेत. आणि ही वायूची कामं वेदांमध्ये त्याचं वर्णन केलं आहे की 7 प्रमुख वायू प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे 7 आणखीन गण आहेत. म्हणजे 7 7 49 असे वायू आपल्या देहामध्ये आणि या सृष्टीमध्ये पण जे पिंडी ते ब्रह्मांडी शरीराचं म्हटलं की आपल्याला त्याचा पटकन कळतं, म्हणून शरीराचा विचार करायचा. तर या पिंडामध्ये असेच 7 7 49 प्रकारचे वायू आहेत. आपल्याला काही काही वायूंचा चांगला हे आहे. आपण वात पित्त कफाचा विचार करतो की मला माझी वात प्रकृती आहे, म्हणजे वायूचा त्रास काय होतो तो आपल्याला कळतो. कधीतरी अशी छान खरं म्हणजे गाढ झोप लागलेली असते आणि पटकन पोटरीमध्ये असा काही गोळा येतो की तो काय आहे त्याचा अनुभव आपण घेतो. त्यामुळे शरीरामध्ये वायूचं जे चलनवलन आकुंचन प्रसारण चाललेलं आहे ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत ते काय काम आहे वायूचं आपल्याला चांगलं कळलेलं असतं. पण हे जर शोध घेतला तर वेदांमध्ये असं सांगतात की 1 2 नाही 49 मरुद्गण आहेत. मरुद म्हणजे वारा. या वायूचे 49 प्रकार आहेत आणि ह्याच्यामध्ये भगवंत म्हणतो की मी तो सर्व रोग विनाशक असणारा जो मरीच आहे तो मी आहे, ती माझी विभूती आहे. आता हे त्याचं काम आहे. याचा अर्थ असा आहे की या प्रत्येक 49 गोष्टींमध्ये काही वेगळी वेगळी शक्ती आहे. त्यातली ही महत्त्वाची शक्ती रोग निवारण करण्याची ज्याच्याजवळ आहे ती भगवंताची विभूती. आता यासंबंधी पण भागवतामध्ये एक कथा आहे. जशी मगाशी आपण पुराणातली कथा पाहिली तसं भागवत पुराणामध्ये ह्याच्यामध्ये पण एक कथा आहे. ही यांचीच आहे, दिती आणि कश्यप ऋषी यांचीच एक कथा आहे. त्या कथेतून आपल्याला याचा अर्थबोध होईल. ते मरुद्गण म्हणजे काय. तर आपण मगाशी पाहिलं की त्या कश्यप ऋषीने 2 पत्नी होत्या, एक दिती आणि एक आदिती. दिती म्हणजे दैत्यांची आई होते, आदिती म्हणजे देवांची आई होती. आपण पाहिलं एकदा काय झालं की ह्या दैत्य मंडळींनी म्हणजे मगाची आपण गोष्ट पाहिली ती आदितीने तपश्चर्या केली आणि वामन रूप भगवंतांनी घेतलं, तो ती कथा आपण पाहिली. आता आपण दुसरी कथा पाहणार आहोत ती अशी आहे की हे जे दैत्य आहेत म्हणजे दितीचे मुलगे आहेत, या दितीच्या मुलांनी म्हणजे राक्षसांनी आपल्या आईकडे तक्रार केली. तक्रार अशी केली जसं असतं ना की घरामधली 2 मुलं, एक अगदी बिचारा गरीब असतो शांत असतो आणि एक पक्का हूड असतो आणि मग तो हूड मुलगा त्याला जे काही हवं असतं ते सगळं बरोबर मिळवतो आणि जो शांत बिचारा असतो त्याला अगदी घरातल्या मंडळींनी स्वतःहून काही केलं तर तो काही बिचारा मागत नाही, काही नाही, नेहमी त्याला पड खावी लागते. असं दृश्य आपल्याला घराघरांमधून दिसतं. आता हल्ली 2 मुलं असतात असं नाही, त्यामुळे कमी झाली ते दृश्य, परंतु अशी 2 स्वभावाची भावंडं असू शकतात. तर आपण असा विचार करूया की दिती आणि आदिती म्हणजे कश्यपाच्या दोन्ही पत्नी आहेत. त्यामुळे ह्या कश्यपांची जी मुलं आहेत त्या मुलांमध्ये ही दैत्य मंडळी म्हणजे अत्यंत हूड आणि या हूड मंडळींनीच तक्रार केली चांगल्या शहाण्या मुलांबद्दल, सज्जनांबद्दल. त्यांनी म्हणजे खरी नेहमी माघार घ्यावी लागणारी ही मुलं, परंतु त्यांच्याबद्दलच यांनी तक्रार केली. आणि मग तक्रार करताना त्यांनी असं म्हटलं की नाही आम्हाला फार ते त्रास देत आहे हल्ली. आता ती त्या मुलांचीच आई आहे दिती. त्यामुळे दितीने असा विचार केला की आपल्या मुलांना त्रास होतो तर आपण आपल्या वडिलांच्या कानावर घालूया, म्हणून तिने कश्यपांची सेवा करायला सुरुवात केली. कुठली गोष्ट एखाद्याकडून मिळवायची असली तर आपल्याला आधी गोड बोलून काम करून घ्यावं लागतं ना. त्यामुळे आधी तिने
आपल्या मुलांची तक्रार सांगण्यापूर्वी आपल्या पतीची सेवा केली. थोडी थोडकी अगदी त्यांना प्रसन्न करून घेण्या इतकी सेवा केली. कश्यप प्रसन्न झाले. मग तिला काय हवं आहे ते म्हणाले, तुला काय हवं आहे, ती एवढी माझी सेवा करतो आहेस, तुला काय, आणि बोलून बसले की तुला काय हवं असेल ते मी देईन. असं म्हटल्याबरोबर स्वाभाविकच दितीला ही संधी मिळाली. आणि मग तुला काय हवं असेल ते माग म्हटल्यावर तिने सांगून टाकलं की तो देवांचा राजा जो इंद्र आहे ना, त्याला मारू शकेल असा मुलगा मला हवा आहे. आता एकदा तर हो म्हणून बसलेत. खरं पाहायला गेलं तर तो आदितीचा मुलगा आहे. देव आहेत ते सगळे आदितीची मुलं आहेत. कश्यपांचाच मुलगा आहे. आणि त्या कश्यपांच्याच मुलाला मारण्यासाठी हिला आता पुत्र हवा आहे. आणि हे तर आता तिला बोलून बसले की तुला काय हवं असेल ते मी देईन. मग त्यांनी त्याच्यातून थोडं असं असतं प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात, कथेतला भाग जरी असला ना ते त्या कथेतल्या प्रत्येक ठिकाणी माणूस कसा वागतो त्याच्यातून आपल्याला कळतं. असं जेव्हा त्यांनी मागणी केली आणि लक्षात जेव्हा असं कश्यपांच्या आलं की आता आपण अडकलो आहे, तुला काय मागशील ते मी देईन असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी थोडासा आपल्याला ह्याच्यात वेळ मिळावा म्हणून त्यांनी तिला असं सांगितलं की असं कर, 1 वर्षभर तुला कठोर तपश्चर्या करावी लागेल. एकदम तुला काही मुलगा इंद्राला, देवांचा राजा जो इंद्र, त्याला मारणारा पुत्र तुला हवा आहे. तो असा सहजिक एका ह्याच्यात मिळणार नाही आहे. सामान्य माणसाच्या मुलाला सुद्धा जन्म घ्यायला 9 महिने लागतात. तर आता तुला तर असा काही विशेष हवा आहे, तर तुला 1 वर्ष तपश्चर्या करावी लागेल. आणि ती तपश्चर्या करताना जराही चूक होता कामा नाही. थोडेसे कश्यपांच्या लक्षात आलं की आता आपण अडकणार आहोत, म्हणून त्यांनी तिला असं सांगितलं की वर्षभर तुला तप करावं लागेल, त्या तपश्चर्येमध्ये काही चूक होता कामा नाही, आणि मग आपल्याला तुला हवा आहे तसा पुत्र देता येईल, इंद्राचा वध करू शकणारा, असं सांगून टाकलं. आता तपश्चर्येत चूक होता कामा नाही, पण त्यांनी ठरवलं होतं की आपल्या मुलांसाठी आपल्याला हे करायला हवं, म्हणून त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. हे सगळं त्या देवांचा राजा असणाऱ्या इंद्राला कळलं. मग या इंद्राने काय केलं, या इंद्राने छानपैकी एक लहान मुलाचं रूप घेतलं, बटूचं रूप घेतलं. आणि बटूचं रूप घेऊन ह्या दितीकडे तो आला, तपश्चर्या करणाऱ्या दितीकडे आला. आणि या दितीकडे आल्यानंतर त्यांनी तिची इतकी सेवा केली, जाणवूच दिलं नाही की हा कोण आहे तो. तिला या मुलगा फार आवडला की छानपैकी सेवा करतो आहे, गोड आहे बोलणं वागणं त्याचं, आणि हिच्या तपश्चर्येला चांगलं त्याची मदतच होत होती. आणि त्यामुळे या बटू रूप घेऊन आलेल्या इंद्राने हिची सेवा केली, सावत्र मातेची सेवा केली आहे. म्हणजे एका अर्थाने तपच केलं. तीही तपश्चर्या करत होती आणि ह्यानेही तपश्चर्याच केली. म्हणजे इंद्राने आपल्यावरती जे काही ओढवणार आहे आता, त्याच्यासाठी आधी आपली तयारी केली आणि त्या दितीला प्रसन्न करून घेतलं. दितीला प्रसन्न करून घेतलं. दितीची तपश्चर्या चालली आहे, याचंही म्हणतं तर तपश्चर्या चालली आहे. आणि मग दितीचा गर्भ वाढायला लागला. इंद्राचं सगळं लक्ष होतं, त्याला माहीत होतं काय काय घडणार आहे ते, आणि त्यामुळे त्याचं बारकाईनं सगळं लक्ष होतं. तपश्चर्येमध्ये जरा छोटीशी चूक झाली मात्र इंद्राने त्या दितीच्या गर्भामध्ये म्हणे प्रवेश केला. आता ही पुढली कथा मोठी अजबच आहे. त्या सगळ्या कथेचा अर्थ आपल्याला लावणं थोडंसं अवघडच आहे. आपल्याला फक्त 49 मरुद गण याचा हिशोब लावण्यासाठी या कथेचा उपयोग करायचा आहे. तर या इंद्राने म्हणे तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि तिचा जो गर्भ होता त्या गर्भाचे 7 भाग केले. अगदी तुकडे केले असा शब्द वापरला आहे त्यांनी, पण मला तो मान्य नाही झाला. त्यामुळे त्या गर्भाचे 7 भाग इंद्राने केले, कारण ते 7ही जिवंत होतं. जसं सामान्य माणसाला जुळं किंवा तिळं असं होतं ना, तसं या दितीला 7 जीव, आणि सगळे जिवंत होते. 7 मुलं तिच्या गर्भामध्ये वाढत होती. आणि हे काम इंद्राने तिच्या गर्भामध्ये सुरू केलं असं वर्णन आहे. आणि एवढं झाल्यावर सुद्धा त्या प्रत्येकाचे 7 भाग झाले आणि असे 7 49 हे दितीचे मरुद गण हे जन्माला आले. दितीने त्यांना जन्माला घातलं. आता 49 दितीने कश्यपांना म्हटलं की मी 1 पुत्र मागितला होता तुमच्याकडे आणि तुम्ही मला एवढे 49 पुत्र दिले. परंतु इंद्रांनी दितीची सेवा केली होती, त्यामुळे इंद्रांनी झालेली सगळी गोष्ट दितीसमोर नमूद केली आणि आपलं खरं स्वरूप काय ते पण सांगितलं. आणि तिला आश्वासन दिलं की हे जरी दैत्य कुळात जन्माला आले असले 49 तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल, त्याला मी देवांमध्ये स्थान देणार आहे. आणि अशा पद्धतीने त्या इंद्राने या 49 असं म्हटलं तर ते सावत्राईचे पण पुत्रच ना. आता ह्या ज्या अशा कथा असतात ना, मग अशी म्हटलं तसं की ह्याच्यातला फक्त रूपक कथांचा विचार करायचा की याचा अर्थ काय. तर मग अशी आपण म्हणजे 49 प्रकारचे वायू, त्या प्रत्येक वायूचं काहीतरी कार्य, ते जे आहेत ते मरुदगण, मरुद म्हणजे वारा.
प्रत्येका म्हणजे वाऱ्याचं काम काय आहे त्याच्यावर त्याचं चांगलं किंवा वाईट पण ठरतं, त्याच्यासाठी आहे. म्हणून आपण फक्त त्या 49 गोष्टी म्हणजे काय, तर 49 म्हणजे वायू. या वायूचा मरुद्गणांचा विचार केला आहे. त्याच्यामधला एक जो सर्वश्रेष्ठ मरीची, तो म्हणजे भगवंत आहे. याचा अर्थच असा आहे की 49 प्रकारच्या शक्ती, असं आपण त्याचं भगवंत म्हणतो की ही शक्ती म्हणजे मी आहे. आता ही पण विभूती आपल्याला कळली. ह्या सगळ्या ब्रह्मांड पुराण किंवा वायू पुराण याच्यामध्ये या सगळ्या 49 मरुद्गणाचा उल्लेख आपल्याला मिळतो. अगदी तुलसीदासांनी तुलसी रामायणामध्ये सुद्धा दिलेला आहे. आपण त्या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं की वारा, वादळ, पाऊस हे जे काही वायूचं कार्य आहे, जे सगळं असं आपल्याला सुखकर वाटणारं असतं ते, पण कधीकधी अत्यंत संकटातला तोंड द्यावं लागेल अशा प्रकारचं पण घडतं. दोन्ही प्रकारचे भाग असतात की आपल्याला छान वाऱ्याची झुळूक हवी असते तेवढीच मान्य असते, पण वादळ झालं तर काय, ही जी काही आहे ती हा म्हणजे एका अर्थानं हा वायू नावाची गोष्ट आहे ना, तो आपल्याला दाखवता येत नाही आहे, त्याचे फक्त परिणाम आपल्याला दिसतात. आपण वारा आला हे कशाच्या आधारे म्हणतो, काय झाडाची पानं हलली, काहीतरी छानपैकी सुगंध एखादा आला वाऱ्यावर, तर त्याची ओळख आपल्याला कळते. वारा म्हणजे काय, तो की आपल्याला असं दाखवता येणार नाही. सूर्य जसा आकाशातला आपल्याला सांगता आला की तो दिसतोय तो सूर्य, वारा कसा दिसणार. तर हा वारा ना मोठा कारभारी आहे, त्याचे कारभार आपल्याला कळतात काय ते. त्या म्हणजे समर्थांनी सुद्धा वायुस्तवन केलं आहे. संबंध एक समास वायुस्तवन असंही त्यांनी खर्च आहे. त्यामध्ये पण समर्थाने वायूमुळे आपली जी पंचमहाभूतं आहेत, आपल्या देहात पण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहे ना, तर ही सगळी जी पंचमहाभूतं आहेत ही वायू एकत्र करतो. त्यांचं ते कार्य म्हणजे पृथ्वी तत्व पायामध्ये आहे, पण तिथे वायू पण आहेच. किती किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे, ते प्रमाण जेव्हा बरोबर असतं तेव्हा आपलं सगळं गाडं सुरळीत चाललेलं असतं. हे सगळं जे की आहे ते वायू करतो. त्यामुळे तोही विचार केला आहे. किंवा शेषाने पृथ्वीला डोक्यावर घेतलं आहे, तर तो शेष जे सांभाळतो आहे पृथ्वीला, ते पण काम काय आहे, तर शेष वायू पितो आहे म्हणून तो पृथ्वी डोक्यावर घेऊ शकतो आहे. किंवा कूर्म अवतार झाला, वराह अवतार झाला, याच्यामध्ये वायूमुळे शक्ती प्राप्त झालेली आहे असं आपल्याला दिसेल. म्हणजे विश्वामधल्या सगळ्या ज्या काही देवता, भूतं, प्राणी हे जे सगळे आहेत ते सगळे वायुरूप आहे. आता आजचा आपला विषय नाही, पण अंगात येणं वगैरे आपण म्हणतो ना, त्या सगळ्या वायूच्या शक्ती आहेत असं कळतं. ह्या संबंध वातावरणामध्ये विविध प्रकारच्या शक्ती आहेत, चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत. त्या शक्तीतली जी चांगल्यात चांगली रोग निवारण करण्याची जी शक्ती आहे ती म्हणजे भगवंतन तो मी आहे, ती माझी विभूती आहे. सगळ्या शक्तींचा अभ्यास जर केला तर त्यातली चांगली आपल्याला उपयोगी पडणारी ती विभूती भगवंताची आहे. दुष्ट जगामध्ये आपण ज्याला वारा म्हणतो, तुमच्या आमच्या देहामध्ये सगळीकडे भोवताले पसरतो, तो जो मरुत, त्याला आणखीन एका ह्या शब्दाचा अर्थ लावलेला आहे. मरुत म्हणजे मारुद, रुद म्हणजे रडणे, रडू नको म्हणजे दुःख करू नको. वारा जणू की आपल्याला सांगतो आहे मारुद, दुःख करू नकोस. खरं आहे, वारा नसेल असं झालं तर आपला जीव घाबरावेल. एखाद्याला श्वास मिळत नाही आहे, तो जो काही त्याला त्रास होतो, तो जर आपण नुसता दुसऱ्याचा पाहिला तरी आपल्याला लक्षात येतं की श्वास घेता येत नसेल, त्या भोवतालच्या वातावरणातली हवा घेण्याची जी काही आपली शक्ती आहे किंवा जे काही आपल्याला भगवंतानी जन्मापासून मरेपर्यंत दिलेलं आहे ते जर काम करत नसेल तर काय होतं याची कल्पना आपण करू शकतो. त्यामुळे दुःख करू नको असं जणू काही सांगतो आहे. तर याचा अर्थच असा आहे की त्याच्या ज्या अस्तित्वाची खूण आहे, अस्तित्वाची ताकद आहे, वायूमुळे सगळी सृष्टीचक्र चालतं आहे. तो वायू आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी गंधद्वारा देतो आहे. आपल्या शरीरातील सगळा रक्ताचा प्रवाह आहे तो हा वायूमुळे व्यवस्थित चाललेला आहे. हे सगळं जे काही आहे ती शक्ती जी आहे ती भगवंताची आहे, ती भगवंताची विभूती आहे असं भगवंताने आपल्याला सांगितलं. आणि चौथी विभूती सांगितली नक्षत्राणामहम शशी. एवढी एक आपण घाई घेऊया म्हणजे एक श्लोक तरी आपला पुरा होईल. नक्षत्र 27 आहेत, तीसुद्धा आपल्या लक्षात येतील की आपल्या लहानपणी आपली पिढी झोपाळ्यावरती आजीबरोबर पर्वचा नावाची गोष्ट म्हणत होती. त्यामुळे आपल्याला नक्षत्र किती तर ती 27 आणि मग अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी वगैरे वगैरे आपण यादी सगळी म्हणू शकत होतो. आजही म्हणून दाखवू शकतो. पुढे ते कमी झालं, त्यामुळे नक्षत्र किती तर 27 नक्षत्रामध्ये प्रत्येकाचं जे काम आहे त्यातला नक्षत्राला मी काय, तर एवढ्या सगळ्या नक्षत्रामध्ये भगवंत तो मी शशी म्हणजे चंद्र आहे, ही माझी विभूती आहे. सगळ्यांमध्ये चंद्र त्या नक्षत्रांचा अधिपती आहे, राजा आहे, त्यामुळे तो भगवंत तो मी आहे.
आता नक्षत्रांचा विचार केला, सगळ्या नक्षत्र तारका ज्या आहेत त्यांचा जो स्वामी आहे ऋग्वेदामध्ये जे पुरुष सूक्त आपण म्हणतो त्याच्यामध्ये चंद्रमा मनसो जात असं वर्णन करतो. म्हणजे पुरुष सूक्तामध्ये विराट पुरुषाचं वर्णन केलं आहे आणि विराट पुरुषाचा जो मन जे आहे ते मन म्हणजे काय, ते चंद्र असं म्हटलं आहे. म्हणजे चंद्र हे मनाचं द्योतक आहे. आपण सुद्धा विचार केला तर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये मन एकाग्र करायचं आहे असं जर असेल तर मन एकाग्र करायचं तर मन शांत राहावं लागतं आणि मन शांत असायला हवं असेल तर ती शांतता जी आहे ती आपल्याला चंद्राकडून घ्यायची असते. चंद्राजवळ शीतलता आहे. मनाला ती शीतलता प्राप्त करून घेतली तर आपलं मन एकाग्र होऊ शकतं. यासाठी मन म्हणजे काय तर त्या मनाला चंद्राचं द्योतक असं म्हटलेलं आहे. आपण प्रतिपदा ते पौर्णिमा किंवा अमावस्या असं जे हे लावतो ते सगळं चंद्राशी जोडलेलं असतं किंवा प्रत्येक तिथीचा आपला चंद्रोदयावर म्हणजे चतुर्थी असली तरी चंद्रोदयावर सगळं सण व्रत उपासना आपल्या या सगळ्या त्या चंद्राच्या गतीवर अवलंबून असतात. चंद्रोदय केव्हा होतो यावर सगळं असतं. तर या चंद्रातून काय होतं तर जणू काही माऊली वर्णन करत अमृताचा वर्षाव होतो. शीतल चंद्र आहे तो चंद्राचा उपयोग काय, सृष्टीचक्र चालवण्यामध्ये चंद्राचा उपयोग काय तर चंद्राची जी शीतलता आहे ती शीतलता म्हणजे जणू काही चंद्र रोज रात्री या पृथ्वीवरती अमृताचा शिडकावा करतो आहे. आणि या अमृताचा शिडकावा करतो म्हणजे काय करतो तर आपलं जे सगळं शेतामध्ये तयार होणारं धान्य भाज्या फळं आहेत ना त्याच्यामध्ये ते धान्य तयार होण्यासाठी वनस्पतींवर तो अमृत वर्षाव होतो. अन्नधान्य तयार होतं कसं तर त्या शीतलतेमुळे तयार होतं. जसं सूर्याची उष्णता लागते, पाणी लागतं, खत लागतं, बीज लागतं तसं चंद्राची शीतलता पण लागते. माणसाची भूक भागवण्याचं काम सगळं अन्नधान्य करताय ना ते अन्नधान्य तयार करण्यासाठी या चंद्राचे म्हणून त्याला सुधांश म्हटलं आहे. सुधा म्हणजे अमृत, तो अमृत देणारा तो जो चंद्र आहे तो म्हणजे सुधांशू आणि तो चंद्र भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. सूर्य हे भगवंताचं रूप, चंद्र हे पण भगवंताचं रूप. सूर्यप्रकाश उष्णता देणारा म्हणून आपली विभूती, चंद्र शीतलता देणारा म्हणून आपली विभूती असं भगवंताने सांगितलं. नक्षत्र सांगितलं, नक्षत्राला महंशशी आत्ता म्हटलं. ती नक्षत्र शब्दाचा अर्थ पाहिलं तर कधीही क्षर म्हणजे कधीही नाश न पावणारं किंवा कधी क्षय न पावणारं. नाशच काय कमीसुद्धा होत नाही. आणि निरनिराळी नक्षत्र आहेत, देवनक्षत्र, यमनक्षत्र, ध्रुवासारखा तारा आपण म्हणतो. काही तीक्ष्ण असतात, काही प्रकाश देणारी असतात, काही प्रकाश न देणारी असतात किंवा काही लघु असतात, मृदू असतात. अशी निरनिराळी नक्षत्रांची विशेषण दिलेली आहे. पण त्या सगळ्या नक्षत्रांना एक एक देवता आहे. जसं आपण अश्विनी नक्षत्र म्हणतो ना तर अश्विनी कुमार ही त्यांची देवता आहे किंवा भरणी आपण म्हणतो ती यमाची यमदेवता आहे किंवा कृत्तिका नक्षत्र आपण म्हणतो ती अग्नीची देवता आहे. असं प्रत्येक नक्षत्राला एक एक देवता पण आहे आणि त्या नक्षत्र त्या देवतांकरवी ही सगळी कामं करतो. आणि या सगळ्यामध्ये चंद्र अतिशय सुंदर शीतलता देणारा अधिपती नक्षत्रांचा म्हणून भगवंत म्हणतो ती माझी विभूती आहे. या 21व्या श्लोकामध्ये आपण 4 विभूतींचा अभ्यास केला आणि त्या 4ही मराठे काकांनी ह्या चंद्राबद्दल एक बारीकसा चंद्र आणि सूर्य की हे दोन्ही जर विभूती भगवंताच्याच आहेत तर जाता जाता आपल्याला एक सांगितलं की एक तो सूर्य आहे आणि सूर्य असा थोडा कठोर आहे, उग्र आहे, त्यामुळे तो वडिलांसारखा आहे असं म्हणूया. आणि शीतल असणारा चंद्र जो आहे तो आईसारखा म्हणूया. तर आई माया करणारी असते, वडील थोडा शासन करणारे किंवा शिस्त लावणारे असतात. तर आपण म्हणे असं करूया चंद्र सूर्य असं म्हटलं की आपल्या आईवडिलांचं स्मरण करावं किंवा आईवडिलांचं स्मरण केलं की स्वाभाविकच चंद्र सूर्याचं स्मरण करावं आणि यांच्या माध्यमातून भगवंताला वंदन करावं. असं एक जाता जाता मराठे काकांनी आपल्याला एक सांगितलं की सहज या सगळ्या कथांमधून आपल्याला काय मिळेल किंवा या कथा किती खऱ्या किती खोट्या असा संशय मनामध्ये येईल का तसं घडेल. पण ज्या अर्थी अर्ध्या चरणात का होईना भगवंत मी कुठे कुठे नेमका आहे ते अर्जुनाला सांगतो आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला निर्णय मंडळी करून देत आहे. तर ते पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यात सर्वश्रेष्ठ असं जे की आहे तो भगवंत म्हणतो माझी जागा आहे. आणि अशा 4 विभूती आपण आजच्या दिवसात पाहिला. पुढला श्लोक पुढल्या वेळेस बघूया. आज थांबूया. धन्यवाद.